भाईंदर शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असून या संधींमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य द्यावं अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे। मुंबई आणि उपनगरात मेट्रोचं जाळं वेगाने विस्तारतंय। विविध तांत्रिक आणि स्थानकांवरील कामांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी धोरण ठरवण्याची मागणी करण्यात आली। यासाठी समिती लवकरच MMRDA प्राधिकरणाची भेट घेणार आहे। सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना किती रोजगार मिळाला याची माहिती देखील मागवण्यात येणार आहे। या मागणीमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्यात। विविध गिरण्यांच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात घर निर्मितीचा मार्ग मोकळा झालाय। मिळालेल्या माहितीनुसार 33 गिरण्यांमधील सुमारे 34.45 एकर भूखंड हा म्हाडाच्या ताब्यात आला असून त्यापैकी 26 गिरण्यांच्या जागांवर तब्बल 13,453 घरांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय। तसंच काही भूखंडांवर सध्या बांधकाम सुरू असून उर्वरित प्रकल्पांनाही लवकरच गती मिळण्याची अपेक्षा आहे। मुंबईसह राज्यातील रेल्वे सेवांमध्ये वेळापत्रकात बदल करण्यात आलेत। प्रवासी वाहतुकीचे नियोजन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कमी प्रवासी असलेल्या आणि समांतर मार्गांवरील काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आलेत। दरम्यान वाढत्या प्रवासी गरजांनुसार काही नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्यात। दूरच्या प्रवासासाठी अधिक सुविधा उपलब्ध होत आहेत। तसंच रेल्वे मार्गिकांमध्ये सुधारणा आणि अतिरिक्त लाईनमुळे भविष्यात स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नियोजन अधिक सुकर होण्याची शक्यता आहे। प्रवाशांच्या मागणीनुसार राज्यांतर्गत रेल्वे सेवा वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मुंबई महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका अलका केरकर यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालंय। लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या केरकर या अनुभवी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या। वांद्रे पश्चिम भागातून त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं। त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात तसंच कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे। अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। सांताक्रूज इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं जाते। बेस्ट बस सेवा थेट मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांशी जोडण्याचं विचाराधीन आहेत। वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानक परिसरात विशेष बस मार्ग, फीडर सेवा आणि वाढीव फेऱ्यांचा समावेश असणार आहे। या सुविधेमुळे कामगार, विद्यार्थी, दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी प्रवास अधिक सोपा आणि परवडणारा होणार आहे। तसंच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही ही सेवा मदत करणार आहे। तर विद्युत बस आणि बुलेट ट्रेन यांचा समन्वय पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देईल असं तज्ज्ञांनी नमूद केलंय। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं महाराष्ट्रातील मच्छीमार व्यवसायावर तुटक्याचा फटका बसलाय। औद्योगिक आणि घाऊक खरेदीसाठी डिझेलच्या दरात प्रति लिटर 22 रुपयांची वाढ झाली। मच्छीमार सहकारी संस्थांना सध्या 112 रुपयांपेक्षा जास्त दरानं डिझेल खरेदी करावं लागतंय। अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारला तातडीनं हस्तक्षेप करून डिझेल दर नियंत्रित करण्याची मागणी केली गेली आहे। या उपाययोजनेमुळे मच्छीमारांच्या व्यवसायाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। हजारो कोकणवासियांना सेवा देणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे बंद झाल्यानंतर दादर गोरखपूर विशेष रेल्वे गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यात आली आहे। ही गाडी दिवा रत्नागिरी मार्गावरून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देईल। कोकणातील प्रवाशांमध्ये या निर्णयावर विरोध असून लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय। तरीही रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन मार्ग आणि सेवा राखण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीनं नव्या निर्णयानुसार 22 खासगी विना अनुदानित शाळांना प्रथमच अनुदान मंजूर केलंय। त्यात 13 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत। या निर्णयामुळे मराठी शाळांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुदान प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडलाय। यामुळे विना अनुदानित शाळांना स्थिर आर्थिक मदत मिळून शैक्षणिक सेवा सुरळीत चालू राहण्यास मदत होणार आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।